झी 24 तास एक पाऊल पुढे। आपल्यासोबत भाजपचे आमदार विनोद तावडे देखील आहेत। तावडे साहेब, या क्षणाची महत्त्वाची बातमी की उपमुख्यमंत्रीपदी पुन्हा एकदा अजित पवारांचं कमबॅक होतंय आणि उद्या शपथविधी होतोय अशी सूत्रांची माहिती आहे। अतिशय महत्त्वाची बातमी आहे। तुमची पहिली प्रतिक्रिया यावर काय आहे? बाळा नांदगावकर म्हटले तेच आहे की अजितदादांनी राणा भीमदेवी थाटात भाषण केलं होतं की सगळ्या प्रकारची चौकशी लावा, जोपर्यंत निर्दोष सिद्ध होणार नाही तोपर्यंत सरकारमध्ये पाऊल टाकणार नाही। अजितदादा हा शब्दांचा पक्का मानणारा माणूस मानला गेला, पण सरकारच्या बाहेर आल्यानंतर पाण्याच्या बाहेर जसा मासा तडफडतो तशी बहुधा तडफड झाल्यामुळे अजितदादा अशा प्रकारचा एक लॉंग टर्म आत्मघातकी राजकीय निर्णय घेत आहेत। जर दादा आपल्या शब्दावर जागणार असेल तर जोपर्यंत निर्दोष सिद्ध होत नाही तोपर्यंत त्यांनी मंत्रिमंडळात येता कामा नये। आले तर त्यांना सगळे ज्या भानगडी त्यांनी केलेल्या आहेत ते त्यांच्या समोर त्यांना त्यांच्या सभागृहात ऐकावं लागतं। नक्कीच तावडे साहेब, तुम्ही महाराष्ट्राच्या राजकारणातले एक जाणकार नेते म्हणून तुमची ओळख आहे। आमचे प्रतिनिधी दीपक भातुसे तुमच्याशी बोलतायत। विनोदजी, एसआयटीची मागणी केली होती तुम्ही विशेषतः भाजपने, आणि एसआयटी तर दूरच राहिली। मुख्यमंत्र्यांनी तुमची मागणी अद्याप मागणी केलेली नाहीये आणि विधिमंडळ अधिवेशनात जे राष्ट्रवादी काँग्रेसवर आरोप होत होते, कारण विशेषतः सिंचन घोटाळ्याचं टार्गेट आहे विरोधकांचं ते राष्ट्रवादी काँग्रेस आहे, आणि या सगळ्या आरोपांना उत्तर देण्यासाठी अजित पवारांचा कमबॅक होतोय। तुम्हाला वाटतं आता तुमची जी मागणी आहे एसआयटीची ती मागणी मान्य होईल? आमची मागणी सरकारला मान्य करावीच लागेल, कारण आम्ही जे भ्रष्टाचाराचे पुरावे सादर करणार आहोत त्यातून सरकारला जर 1% जरी लाज असेल मनाची तर ते एसआयटी लागू करतील आणि करदात्यांचा पैशाची जी लूट केली आहे त्या लुटीला थांबवण्यासाठी मुख्यमंत्री पाऊल उचलतील अशी माझी अपेक्षा आहे। मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेबद्दल आपलं काय म्हणणं आहे? कारण मुख्यमंत्री आपण स्वतः वेळोवेळी सांगता की मुख्यमंत्री स्वतः भ्रष्टाचारी नाहीये, ते एकदम क्लीन आहेत, परंतु अशा प्रकारे अजित पवारांच्या शपथविधी आता मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत उद्या होतोय। मुख्यमंत्र्यांची भूमिका, या भूमिकेबद्दल तुमचं काय मत आहे? मुख्यमंत्र्यांना महाराष्ट्रातल्या 11 कोटी जनतेला तोंड दाखवायची आता स्थिती राहिली नाही। स्वतः स्वच्छ असण्यापेक्षा तुम्ही जर मंत्रिमंडळाचे प्रमुख असाल तर तुमचं मंत्रिमंडळ स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी आहे, आणि अशा भ्रष्ट मंत्र्यांचा शपथविधी तुम्ही तुमचा उपमुख्यमंत्री म्हणून करून घेणार याची मुख्यमंत्र्यांना लाज वाटेल असं मला वाटतं। पण आघाडीचे लिमिटेशन्स मुख्यमंत्र्यांना हे सगळं करायला भाग पडतात, राष्ट्रवादीचा दबाव भाग पडतोय। सत्तेच्या खुर्चीसाठी अशा प्रकारच्या जर आघाडीच्या अडचणींना ते कारण करणार असतील तर मुख्यमंत्री चव्हाणांसारख्या माणसाने पद सोडलं पाहिजे, पण आपली पद सोडता कामा नये। झी 24 तास एक पाऊल पुढे।